शिवनेरी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रकल्पाचा भव्य शुभारंभ प्रमुख माननीय दशरथ रामानी चेअरमन सोनाई दूध लातूर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। शिवरायांच्या पावन चरणी नमन। शिवरायांच्या पावन चरणी नमूने आपला माथा शब्दांमधून आरंभ होईल। संग्राम जगताप आदरणीय धैर्यशील सावंत हा शुभारंभ संपन्न होतो। या शुभारंभासाठी उपस्थित असणाऱ्या तालुक्यातील सर्वच प्रमुख मान्यवर मंडळींचं मी प्रकाशराव शिवनेरी उद्योग समूहाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। सर समोर बघा की ना, समोर बघा सर, सगळे साहेब समोर। ओके ओके, रयतेचा राजा थोर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना नम्रपूर्वक वंदन करतो। आणि आज जो त्या ठिकाणी जमदाडे कुटुंबियाच्या वतीनं शिवनेरी उद्योग समूहाचा एक घटक म्हणून शिवनेरी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्टचा एक शुभारंभ या ठिकाणी होतोय। शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाकडे मुख्य व्यवसाय म्हणून बघितलं जाईल, परंतु जर तुम्ही त्या पद्धतीनं या दुधाला हमी भाव योग्य दिला आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही दूध त्या उत्पादकांना दिलासा दिला तर निश्चितपणे या 3.5 लाख लिटरच्या दुधाचं 10 लाख लिटर फक्त जत तालुक्यातील कलेक्शन व्हायला काय अडचण ठरणार नाही। आणि म्हणून मी विनंती करतो की शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे आज, एक तर आम्ही दुष्काळी आहे, तुमच्या भागात पाटानं पाणी येत आहे, मोठे नेते मंडळी तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे अजून म्हैसाळ योजना पूर्ण नाही आहे। आणि अशा परिस्थितीत चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे। आता फेब्रुवारी पासून आम्हाला जुलै पर्यंत चारा टंचाईला सामोरं जावं लागतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनावरांची अभाव होती आहे आणि 26 रुपये ज्यावेळी रेट होता त्यावेळी कितीतरी शेतकऱ्यांनी माती मोल दराने या ठिकाणी दुभती जनावरं विकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं तुम्ही निश्चितपणे जत तालुक्यातील शेतकरी हा काबाड कष्ट करणारा शेतकरी आहे, पूरक व्यवसाय म्हणून निश्चित मुख्य व्यवसायाकडे वळेल, दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होईल। पण ते करत असताना आपण एक मोठ्या संस्थेचे चेअरमन आहात, आमची तुम्हाला एक सामान्य दूध उत्पादक शेतकरी म्हणून विनंती आहे की निश्चितपणे तुम्ही हमी भाव देण्याचा प्रयत्न करा आणि मोठ्या प्रमाणात जत तालुक्यातून तुम्हाला या ठिकाणी दुधाचं संकलन मिळेल, एवढीच एक माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। 9 संघ या 3-3.5 लाख लिटर दुधाचं संकलन करतात। त्यामध्ये जवळपास 9 संघ जरी करत असले तरी सोनाईला दूध देणाऱ्यांची संख्या जवळपास 80% या जिल्हा संघ आणि तालुका संघाची महाराष्ट्रामध्ये आहे। कारण महाराष्ट्रामध्ये पाऊस पॅकिंग करून जे शिल्लक राहतं दूध त्याला कुठेही वाली नाही। पूर्वी 10 लाख